फेकण्यासाठी गोलंदाज ममदापूर संघाकडून P1चा षटक जो घेऊन आलाय गोलंदाज निलेश आहेत. चला निलेश आलेले आहेत बॉलिंग मार्क वरती. रील स्टार आहेत, युट्यूबर देखील आहेत. नक्कीच युट्यूब वरती या आणि नक्कीच निलेश निरगुडे नाव आपण सर्च करा. नक्कीच तुम्हाला सातत्याने डान्स आणि त्यानंतर अगदी फ्लिप देखील पाहायला मिळतील. मॅच ऑन, गेम ऑन. दोन्ही संघांना मनपूर्वक शुभेच्छा. पहिलाच बॉल, शॉर्ट ऑफ प्लेन, अप्पर कट केलाय, फटका चांगलाय, अगदी थर्डमॅन मध्ये बॉलला पाठवलंय. बॉल जाईल सरळ 1 2 3 आणि चौथ्या टप्प्यावरची डुची नक्कीच बाक्सर आपण पाहिलं मागील 3 मॅच मध्ये लो स्कोरिंग मॅच झाल्या, परंतु या मॅच मध्ये धाबांचा पाऊस आपल्याला पाहायला मिळू शकतोय कारण की दोन्ही संघ नामांकित आहेत. समोर शेंडू ऑन साइडला उडवलाय, फटका इथे दमदार आहे, प्रॉपर टायमिंग, परंतु डीप मध्ये खेळाडू अगदी इथे चांगले प्रयत्न झाले. नक्कीच तिथे पाहिलं तर वन हँडेड बॉलला स्टॉप केलं, बॉलला आतमध्ये ढकललं आणि नक्कीच इथे कदाचित मी ते म्हणेन धाबा सेव्ह केल्यात. सर 2 धाबा कंप्लीट चेक करायचंय. ओके वेट. येस व्हेरी गुड स्टॉप. तिथे नक्कीच चांगली फिल्डिंग केली आहे. 2 धाबा इथून नक्कीच मिळतील, परंतु डीप मध्ये तिथे प्रवीण होते आणि प्रवीणने काय दमदार फिल्डिंग केली. जवळपास आपल्या टीम साठी मी तर म्हणेन या 4 धाबा वाचवल्यात. म्हणजे या चेंडूवरती 2 धाबा आल्या आणि टीमची टोटल 8 धाबा. फुल लेन बॉल आणि इथे सरळ यष्टांचा वेध आणि मैदानाच्या आतमध्ये निलेश निरुगिडे एन्जॉयमेंट करतात. विकेटचं पतन. सारी ही ओळख आहे निलेश निरगुडाची. माझ्या शेजारी लहान चिमुकले आहेत, ते सांगतात आम्ही निलेश निरगुडाला पाहायला आलोय, घरी आम्ही फसवून आलोय. म्हणजे एवढं प्रेम आहे. या ठिकाणी आमचे कैवल्य म्हात्रे आहेत आणि मित डोंगरे यांनी सांगितलं आम्ही घरातून न सांगता आलोय या खेळाडूला पाहण्यासाठी. निश्चितच
गोलंदाजी करतात. विकेट नंतर डॉट बॉल आलाय म्हणजे चांगलाच कमबॅक राहिलाय. पहिल्या 3 चेंडूवरती 8 धावा खर्च केल्या होत्या परंतु तदनंतर पुन्हा एकदा पुनरगमन, पुन्हा एकदा कमबॅक, यू टर्न घेतला या मॅच मध्ये. चेक तर मोहदर संघ आणि कासगाववाडी संघ जर आपण आला असाल तर लगेच रिपोर्टिंग करायचं आहे. यानंतरची बिग मॅच एका बाजूने पनवेल तालुक्यातील एक दादा संघ अर्थात मोहदर संघ आणि त्याच्या विरुद्ध खेळण्यासाठी सज्ज असेल तो बदलापूर विभागातील एक दादा संघ आणि इन फॉर्म असणारा संघ अर्थातच कासगाव संघ. स्पीडअप करायचं आहे टीम ममदापूर आणि सागाचेवाडी टीम. चला अतिरिक्त वेळ आपण घ्यायचा नाहीये कारण की पहिल्या 3 षटकांसाठी तुम्हाला 15 मिनिटं दिलेली आहेत आणि जर का 15 मिनिटामध्ये पहिले 3 षटकं कंप्लीट झाली नाही आहेत तर नक्कीच तुम्हाला शेवटच्या षटकामध्ये एक खेळाडू मात्र 30 सर्कलमध्ये घ्यावा लागेल. ममदापूर टीम याची नोंद तुम्ही ठेवायची आहे. चला आपण मॅचला सुरुवात करतोय. षटक क्रमांक 2 गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती बॉलर प्रवीण आहेत. खरं तर याच प्रवीणनं अगदी मागील षटकामध्ये काय किती ते चेंडू अडवला आणि तो प्रवीण मात्र पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती आलाय. आज खरं तर ममदापूर संघाकडून निलेशला पाहण्यासाठी नक्की जे सर्व खेळाडू आलेत, जे चिमुकले आलेत त्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत, वेलकम. मॅच ऑन, गेम ऑन. स्ट्राईकवरती बॅट्समन भुरेश आहेत. वेगवान चेंडू टप्पा पडल्यानंतर मात्र इथून अतिरिक्त उचली पाहायला मिळाली. अगदी ऑन द टोस केलं, समोरून चेंडूला उडवलं आणि इथून डॉट बॉल. सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये प्रवीण आपल्या ओव्हरची सुरुवात दमदार करतोय. स्पेलची सुरुवात डॉट बॉलने करत असताना गुड लेन शॉटचा बॉल ऑन साइडला हुक केलाय, फटका फसलाय. खेळाडू पोहोचतील का परंतु त्यांच्या आवेगाच्या बाहेर. इथे आपण पाहू शकाल अगदी नो मॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला आणि याही बॉलवरती धावा मिळतील त्या 2. सध्या तरी चांगलं बॅटल मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. चांगली लढत. एका बाजूला टीम ममदापूर आणि त्यांच्या अगेन्स्ट सागाचेवाडी या 2 संघादरम्यान ही मॅच. पहिल्या फेरीतील ही 4थी लढत. सध्या तरी रेग्युलर गट आपण पाहतोय आणि हे दोन्ही संघ एकमेकांच्या अगेन्स्ट सध्या चांगला खेळतात. दोन्ही संघांच्या माध्यमातून आतापर्यंत चांगली सुरुवात राहिली आहे कारण की सुरुवातीला धावा देखील आल्यात परंतु तदनंतर पहिल्या ओव्हरच्या शेवटमध्ये विकेट सुद्धा येताना पाहायला मिळाले. गुडलेन शॉटचा बॉल टप्पा पडल्यानंतर अगदी खाली राहिलाय. सबमरीन डिलिव्हरी. प्रवीण सध्या चांगली कामगिरी करतायत. सध्या तरी फलंदाजांना थांबवण्याचं काम केलं जातं, धावा रोखण्याचं काम गोलंदाज प्रवीण करतायत. डॉट बॉल आलाय. पुन्हा एकदा गोल्डन स्पॉट. आता मात्र अगदी स्टेप आउट केलाय परंतु व्ही शेप मध्ये डीप मध्ये खेळाडू आहेत. एक धाव कंप्लीट. दुसरा प्रयत्न आणि इथून याही 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत आणि या 2 धावसंख्येच्या मदतीने टीमची टोटल जाऊन पोहोचली ती 12 या धावफलकावरती. आतापर्यंत षटकाचा विचार केला तर जवळजवळ 4 चेंडू फेकलेत आणि 4 चेंडूमध्ये प्रवीणने 4च धावा खर्च केल्यात. गुडलेन शॉटचा बॉल पुन्हा एकदा ऑनसाइडला खेळायचा प्रयत्न परंतु शॉट फाईनलचा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये चुका करतोय आणि शेवटच्या मुवमेंटला बॉल देखील घेऊन जातोय बाउंड्रीच्या पलीकडे. याही बॉलवरती धावा मिळतील. अगदी मिसफिल्ड इथे केली जाते आणि 4 धावा. परंतु धावा देखील आल्यात. आतापर्यंत 8 बॉलमध्ये 5 बॉलमध्ये 8 धावा खर्च केल्यात. शेवटचा बॉल अगदी लो फुल टॉस अगदी स्क्वेअर लेग मध्ये बॉलला ढकललं परंतु तिथे खेळाडू आहेत. चांगली फिल्डिंग केली जाते. षटक क्रमांक 2 कंप्लीटचा इशारा येतोय आणि 2 षटकांचा वाजवी खेळ कंप्लीट झालाय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर टीमची टोटल
जाऊन पोहोचले ती 17 धाबा. चला नेक्स्ट मॅच टीम कासगाव आणि मोहदर. चला दोन्ही टीम कॅप्टन आपण इथे रिपोर्टिंग करायचे आहे. इनिंग ब्रेक मध्ये टॉस केलं जाईल, त्यामुळे तुम्हाला आम्ही विनंती करतोय की आपण इथे रिपोर्टिंग करायचे आहे. यस, मॅच ऑन, गेम ऑन. षटक क्रमांक 3. ममदापूर संघाकडून गोलंदाज गणेश आहेत. आतापर्यंत अगदी 2 षटकांमध्ये बॅलन्स क्रिकेट या दोन्ही संघांच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. 2 षटकांमध्ये 17 बनवल्यात, परंतु अजूनही उर्वरित 2 षटकांमध्ये सागाचीवाडी संघ अजून किती धावा बनवणार. परंतु इथे पहिलाच बॉल लव फुल टॉस होता. ऑन साइडला खरं तर स्वीप शॉट खेळण्याचा प्रयत्न केला होता, परंतु इथून डॉट बॉल आलाय. गोलंदाज गणेश आहेत. पहिलाच बॉल डॉट आलाय मैदानाच्या आतमध्ये. सध्या तरी चांगली गोलंदाजी पाहायला मिळते, परंतु आताचा चेंडू यस ऑफस्टिकच्या बाहेर, व्हाईट बॉल. एक्स्ट्रा धाबेतनं मिळतीये आणि या एक्स्ट्राच्या मदतीने टीमची टोटल 18 धाबा मैदानाच्या आतमध्ये धाबा बनवायच्या आहेत टीम सागाचीवाडी संघाला. लव फुल टॉस ऑन साइडला खेचलाय, डीप मध्ये खेळाडू आहेत. चांगली फिल्डिंग, वेल स्टॉप, परंतु या चेंडूवरती एक धाव कंप्लीट. दुसऱ्याचा प्रयत्न आणि इथे या 2 धावा मात्र कंप्लीट केल्या जातात. अगदी चेंडूवरती येणं, वाकणं, उचलणं, फेकणं क्रिया चांगल्या केल्या, परंतु अगदी यष्टीरक्षकाच्या माध्यमात थोड्याशा चुका झाल्या आणि क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाहीये. आणि इथून पाहिलं तरी जिथे 1 होती तिथे डबल कंप्लीट केली आहे. म्हणजे त्या चेंडूवरती 2 धाबा आल्या आणि टीमची टोटल 20 20 धाबा दाफलकावरती आहेत. गुडलँड स्पॉटचा बॉल आणि इथे पुन्हा एकदा यष्टीरक्षक सध्या चुका करतायत आणि इथे हा चेंडू जाईल पुन्हा एकदा लॉंग स्टॉप, बाउंड्री लाईनच्या पलीकडे. धावा मिळतील 4. मॅच इज ऑन. वारंवार मात्र बिगिट करण्याचा प्रयत्न केले जात आहेत, परंतु इथून अगदी बॅट अँड बॉलचा संपर्क होत नाहीये. जेव्हा जेव्हा बॅट अँड बॉलचा संपर्क होत नाहीये तेव्हा तेव्हा तुम्हाला सिंगल डबल वरती कॉन्सन्ट्रेट करणं फार महत्त्वाचं असतं, जेणेकरून बॅट्समनचा जो आत्मबळ असतो नक्कीच त्याला कुठेतरी ताकद मिळते आणि इथून कॉन्फिडन्स तो धाबा बनवू शकतो. ऑन साइडला टॅप केलाय, फटका चांगला आहे, डीप मध्ये खेळाडू पोहोचतील. चांगली फिल्डिंग, पुन्हा एकदा प्रवीण आले. चांगली फिल्डिंग त्यांच्या माध्यमातून केली जाते आणि याही बॉलवरती 2 धाबा कंप्लीट केल्या जातात. षटक क्रमांक 3 कंप्लीट झालाय आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर पहिल्या सत्रात बॅटिंग करत असताना टीम सागाचीवाडी संघाची धाबसंख्या जाऊन पोहोचली ती 27 धाबा. षटक क्रमांक 14 शेवटचे हे षटक. खरं तर पहिला सत्र सुरू आहे आणि इथून आता शेवटच्या षटकात खरं तर दोन्ही संघांना कमबॅक करायचा. आतापर्यंत बॅलन्स क्रिकेट 27 धावा बनल्या गेल्यात. अगदी
9च्या सरासरीने धावा बनल्या जात आहेत. शॉर्ट आपलेन बॉल, पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉल वरती इथून गोलंदाज शैलेश यांचा भव्य स्वागत करण्यात आलाय. फलंदाज गुरेश यांच्या बॅट मधून षटकार. खरं तर शेवटचं षटक आणि अटॅकिंग क्रिकेटसाठी जाणलं जातं आणि पहिल्याच बॉलवरती गोलंदाज शैलेश यांचा भव्य स्वागत करण्यात आलाय. षटकार आलाय. टीमची टोटल 33. पुन्हा एकदा त्याच प्रकारचा चेंडू, परंतु इथे अगदी बॅट्समन पासून दूर चेंडू होता, त्यामुळे अगदी इथून पाहिलं तर स्किप करण्यात आला, सोडण्यात आला बॉल आणि इथून हा निर्धाव चेंडू. अप्रतिम डिलिव्हरी, टप्पा पडल्यानंतर अगदी आतमध्ये येणारा चेंडू होता आणि अशा चेंडूंची खरं तर नितांत गरज आहे. गुडलेस फॉटचा बॉल पुन्हा एकदा ऑन साइडला टॅप केला अलॉंग द कार्पेटनं. बॉल चला डीप मध्ये, तिथे खेळाडू आहे. चांगली फिल्डिंग, वेल स्टॉप. अगदी चेंडूवरती येणं, वाकणं, उचलणं आणि एक्झॅक्ट थ्रो करणं मात्र कठीण काम असतं, परंतु एकाच ऍक्शन मध्ये या 5 क्रिया केल्या जात आहेत. येस, आतापर्यंत हायस्ट स्कोर म्हणजेच 34 धावा बनल्या गेल्यात. कारण की मागील 3 मॅच मध्ये पाहिलं तर 33 ही धावा संख्या हायस्ट स्कोर होती. नक्कीच ऑन स्क्रीन आपण पाहू शकाल आमचे ऑफिशियल पंच आणि आयोजक देखील आहेत. दिलीप भगत यांना आपण पाहतात, परंतु मैदानाच्या आतमध्ये इथे यस धाव घेण्याचा प्रयत्न होता, परंतु इथून विकेटचं पतन. रन आउटच्या माध्यमातून फलंदाज बाद. सो मच. अगदी इथून सध्या तरी बॅटिंग करत असताना अगदी स्ट्राईक वरती गुरेश आले, ज्याच्या बॅट मधून एक षटकार देखील आलाय. तोच खेळाडू आहे, परंतु आताचा चेंडू अगदी यस इथून लेग स्टिकला मिस करणारा चेंडू, अगदी लेग स्टिकच्या बाजूने जाणारा चेंडू. पंचांचा इशारा वाईट झालाय, म्हणजेच एक एक्स्ट्रा धाव इथं मिळते. आतापर्यंत सन्मानजनक स्कोर उभारलाय बॅटिंग करत असताना टीम सागाची बडी संघानं. चला, मोहदर संघाचा संघनायक आणि कासगाववाडी संघाचा संघनायक यायचा आहे आपण. पंचांनी मात्र नो घोषित केलाय. यस, इथून पंचांचा इशारा नो झालाय आणि त्यावरती या 2 धावा कंप्लीट. चला, आपण प्रत्येकी टीमला 1-1 रिव्ह्यू देतोय, त्यामुळे चला या ठिकाणी बॉलिंग टीमचा रिव्ह्यू आहे आणि इथून लगेच चेक केला जाईल. यस, या ठिकाणी नो बॉल आहे, त्यामुळे इथून रिव्ह्यू गमावला येतो, म्हणजेच ममतापूर संघाने अंपायर्स कॉल या ठिकाणी नो बॉल आहे, त्यामुळे No+2 म्हणजेच 1+2 तब्बल 3 धावा आता धाव फलकावरती ऍड केल्या जात आहेत आणि या 3 धावसंख्येच्या मदतीने टीमची टोटल 38 धावा. फ्री हिटचा चेंडू आता इथून खरं तर पुन्हा एकदा गुरेश यांना खरं तर फ्री माइंड न खेळण्याची संधी आली, म्हणजेच ब्लँक स्ट्रोक खेळण्याची संधी. फ्री हिटचा बॉल, फटका चांगला आहे, कव्हर्स मध्ये बॉलला ढकलला डीप मध्ये, अगदी इथून पाठलाग केला जातोय. एक धाव कंप्लीट, दुसरी ही कंप्लीट, परंतु इथून 2च धावसंख्येवरती सध्या तरी समाधान मानला जातोय आणि या 2च्या मदतीने टीमची टोटल जाऊन पोहोचली ती 40 या धावफलकावरती. 40 धावा आतापर्यंत बनल्यात, म्हणजेच आजच्या दिवसात ही हायएस्ट स्कोर मानली जाईल
म्हणजे आतापर्यंत 3 मॅच कंप्लीट झाल्यात. ही चौथी मॅच आपण पाहतोय. पहिला सत्र देखील आता इथून जवळपास कंप्लीट होईल आणि आतापर्यंत 40 धावा बनल्या गेल्यात. शेवटचा बॉल, समोर चेंडू होता, ऑन साइडला लॉफ करण्याचा प्रयत्न, परंतु इथून हा डॉट बॉल आलाय. षटक क्रमांक 4 देखील कंप्लीट आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर सागाचेवाडी संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 40 या धावफलकावरती आणि 41 धावसंख्येचा टार्गेट मात्र दिलाय तो म्हणजेच ममदापूर या संघासमोर. क्षेत्ररक्षण करायचं आहे. खरं तर 4 षटकांचे सामने आहेत. समोरचा कासगाव संघ आहे. कधी मॅच झाली का तुमची? नाही, फर्स्ट एक वेळा झालेली मग धामणवाडीला नक्कीच त्या मॅचचा रिझल्ट आम्ही जिंकलेलो. नक्कीच तुम्ही जिंकला होतात, परंतु प्रथमतः क्षेत्ररक्षण करायचं आहे. समोरचा संघ कासगाव आहे, त्या टीमला तुम्ही किती धावसंख्येपर्यंत रोखण्याचा प्रयत्न कराल? गेम आहे, सांगू शकत नाही. बघू, आम्ही चांगला प्रयत्न करू, जेवढ्या कमी धावा देण्याचा प्रयत्न करू. नक्कीच. खरं तर नाईटचं आयोजन आपण पाहतोय कुशिवलीकरांचं. या स्पर्धेविषयी तू काय म्हणशील? आयोजन तर खूप सुंदर आहे आणि आम्हाला एंट्री दिल्याबद्दल त्याचा धन्यवाद. येस, थँक्यू सो मच. तुम्हाला पुढील मॅचसाठी मनपूर्वक शुभेच्छा. चला, कासगाव टीमचे कॅप्टन आहेत. या मॅचचा टॉस महत्त्वाचा होता का? नाही, टॉस जिंकून आम्ही बॅटिंगच घेतले असते. परंतु हवं ते मिळालंय. प्रथमतः बॅटिंग करायचे आणि बॅटिंग करत असताना तुम्ही किती धावसंख्येचा प्रयत्न कराल? जास्तीत जास्त धावा मारण्याचा प्रयत्न करू. नक्कीच, जास्तीत जास्त. नक्कीच. खरं तर या स्पर्धेत वाईट कार्ड एंट्री मिळाली. नक्कीच या स्पर्धेविषयी तुम्ही काय म्हणाल? आम्ही प्रयत्न करतच होतो का आम्हाला एंट्री मिळत, त्याच आम्ही बरं भेटले, ते धन्यवाद वाघ सरांचा आणि दिलीप बघा सरांचा. येस, थँक्यू सो मच. तुम्हाला देखील पुढील माझ्यासाठी मनपूर्वक शुभेच्छा. आपण जाऊयात पुन्हा एकदा कॉम्बॉक्समध्ये आणि येस, ऐकूयात पुन्हा एकदा आमचे साथी समालोचक वाघ सरांचा आवाज. थँक्यू सो मच. हॅलो हॅलो.
हॅलो येस थँक्यू सो मच. जाऊया आपण याही मॅचच्या दिशेने. खरं तर पहिल्या सत्रात पाहिलं तर जबल 40 बनल्यात आणि 41 धावसंख्येचं हॅलो 41 धावसंख्येचं टार्गेट आणि इथून सध्या तरी सागाची वाडी टीमची सुरुवात चांगली राहिली कारण की सुरुवातीला आपण पाहिलं डॉट बॉल आले सिंगल देखील आल्यात. मॅच ऑन. फटका चांगलाय दमदार स्ट्रोक व्हॉट अ शॉट. बॉलला सरळ पाठवलाय डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये बॉल सीमा पार 4 धावा चौकार. सिंगचं टार्गेट इथून चेस करायचं आहे टीम ममदापूर संघाला. अगदी प्रति ओव्हरचा रिक्वायर्ड रन रेट पाहिला तर 10.25च्या सरासरीने धावा बनवायच्या आहेत. सुरुवात चांगली राहिली आहे परंतु इथून देखील आणखीन एक डॉट बॉल आणखीन एक निर्धाव चेंडू. षटक पहिलं कंप्लीट झालाय. पहिल्या ओव्हरमध्ये अगदी आनंदाने दमदार कामगिरी केली आहे आणि पाहिलं तर अवघ्या 6 धाबा त्याने खर्च केल्यात आणि अप्रतिम गोलंदाजी या पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये त्याने नक्कीच हाताळली आहे. पहिल्याच ओव्हरमध्ये अवघ्या 6 धाबा म्हणजे आता समीकरण थोडंसं बदलणार. आता येणारे 18 चेंडू आणि सामना जिंकण्यासाठी ममदापूर संघाला अजूनही 35 धावसंख्येची गरज. हॅलो यस मॅच ऑन गेम ऑन. षटक क्रमांक 2 गोलंदाज अजय आहेत. चला स्पीडअप करायचं आहे जास्त वेळ घेऊ नका. षटक क्रमांक 2 गोलंदाज अजय बॉलिंग मार्कवरती. पहिलाच बॉल अगदी कट केलाय. फटका चांगलाय. थर्ड मॅन मध्ये बॉलला ढकललाय आणि चेंडू चाललाय सरळ जमिनीला दणदण करत बाउंड्री लाईनच्या पलीकडे. फलंदाज दीपक यांच्या बॅट मधून चौकार. धावांची खरं तर गरज आहे टीम ममदापूर संघाला परंतु इथे सध्या तरी गोलंदाज थोड्या चुका करतायत. अगदी शेवटच्या मोमेंटला अगदी थर्डमान मध्ये बॉलला स्टॉप केलं जातं. यस पंचांचा इशारा वाईट प्लस 2 म्हणजे तब्बल 3 धावा धावफलकावरती ऍड केल्या जातील. सध्या तरी इथून गोलंदाज अजय थोडासा नक्कीच चुकीच्या लेंथवरती गोलंदाजी करतो परंतु यष्टांचा मागे चेंडूला अडवणं फार महत्वाचं होतं. 13 धावा धावफलकावरती आहेत. फटका इथे हा देखील चांगला आहे. पुन्हा एकदा गॅप शॉट सिलेक्शन आणि आता हा देखील चेंडू चाललाय अगदी काऊ कॉर्नर बाउंड्री लाईनच्या पलीकडे. धावा मिळतील 4. ठोकलाय चौकार. समाज खरं तर ज्या फटक्यांची नित्यांत गरज होती टीम ममदापूर संघाला ते फटके येत आहेत. अप्रतिम फटकेबाजी सध्या सुरू आहे. फलंदाज आपण पाहिलं खरं तर दीपकच्या बॅटमधून धावा येत आहेत. धावा येणं फार महत्वाचं आहे. 41 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. हा देखील फटका चांगला आहे. अगदी स्टेप आउट केलाय. फटका दमदार आहे. अगदी अलोंग द कार्पेटने बॉल चालला डीप मध्ये परंतु या बॉलवरती एकच धाव मिळाला. सिंगल मिळाले.
सध्या तरी सिंगल डबलला आता इथून देखील महत्व द्यावा लागेल, कारण की प्रत्येकी ओव्हरमध्ये एका दुसरा मोठा फटका व त्यानंतर सिंगल डबल आली तर सामना बनू शकतो, कारण की 10च्या सरासरीने धावा मेंटेन करायच्या आहेत. फटका चांगला पुन्हा एकदा 20 मध्ये बॉलला ढकललाय. लॉंग ऑफला खेळाडू आहेत. याही बॉलवरती एक सिंगल एकवटली जाते. सिंगलच्या मदतीनं टीमची टोटल पुढे जाते, जाऊन पोहोचली ती 19 धावा. सध्या तरी पहिल्या विकेटसाठी ही चांगली पार्टनरशिप टीम ममदापूर संघाकडून पाहायला मिळते. अगदी पहिल्या विकेटसाठी आतापर्यंत 19 धावा मात्र जमा केल्यात आणि 19 धावसंख्येची ही पार्टनरशिप दीपक आणि प्रवीण या दोघांमध्ये पाहायला मिळते. हा देखील फटका चांगला डीप मध्ये खेळाडू आहेत. कदाचित कॅच वरती येण्याचा प्रयत्न केला होता, परंतु नक्कीच द्विधा मना अवस्थेत होते. आणि इथे घडलं काय, जिथे सिंगल होती तिथे 2 धावा कंप्लीट केल्या जातात. क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाहीये. थोडीशी चूक आणि लगेच दुसरी ही धाव कंप्लीट केली जाते. गुड रनिंग बिटवीन द विकेट. मॅचचं गणित पुन्हा एकदा बदलतंय. आता येणारे 13 चेंडू धावा बनवायच्या आहेत 20. रिक्वायर्ड रन रेट जो होतो ते मेंटेन ठेवलाय. आतापर्यंत 21 बनल्या गेल्यात, म्हणजेच अजूनही 20 बनवायच्या आहेत. अगदी बॅलन्स मॅच मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळते. मी मगाशी म्हटलं की या मॅचला मजा येणार आहे, की दोन्ही संघ एकाच ताकदीचे आहेत आणि चांगली लढत या दोन संघांदरम्यान पाहायला मिळते. एका बाजूला टीम सागाची वाडी, त्यांच्या अगेन्स्ट टीम ममदापूर. चांगली लढत, चांगला मॅच, चांगली फाईट या दोन संघांदरम्यान. फुल टॉस बॉल, इथे फटका फसलाय. डीप मध्ये खेळाडू आहे, गोलंदाज असलाय आणि इथून फलंदाज रुसलाय. पहिला विकेटचा पतन. फलंदाज या ठिकाणी दीपक. बॅक टू दी पवेलियन. येणारे 12 चेंडू आणि अजूनही 20 धावा बनवायच्या आहेत. मैदानाच्या आतमध्ये नवीन बॅट्समॅन निलेश आलेत. एक हिटमॅन म्हणून त्याला नक्कीच जाणलं जातं. स्ट्राईक वरती प्रवीण जो ओपनिंग प्लेयर आहे. धावा बनवायच्या आहेत. फटका इथे फसलाय. खेळाडू आहेत. इथे घडलंय काय, आणखीन एक विकेटचा पतन, आणखीन एक फलंदाज बाद. ओपनिंग प्लेयर इथून आपण पाहिल्यात प्रवीण, त्याला देखील जावं लागेल डग आउट मध्ये. फलंदाज बाद. स्थितीमध्ये पाहायला मिळेल, कारण की पहिल्याच बॉलवरती इथून विकेटचा पतन केलाय. गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती गणेश आहेत. पहिल्याच बॉलवरती विकेट मिळवलाय. मॅच मध्ये पुन्हा एकदा सागाची वाडी संघ इन करतोय, परंतु ममदापूर टीमला देखील आपली जी गाडी रुलावरून खाली आली आहे तिला पुन्हा एकदा पटरीवरती आणावे लागेल. पुन्हा एकदा धावा बनवाव्या लागतील या मॅच मध्ये. 11 मध्ये 20 बनवायच्या आहेत. गुडलेन स्पॉटचा बॉल अगदी इथून पुन्हा एकदा स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न. नवीन बॅट्समॅन स्ट्राईक वरती पाहायला मिळेल. खरं तर प्रवीण आहेत
आणि इथून पहिलाच बॉल डॉट आलाय प्रवीणसाठी. आता प्रत्येकी डॉट बॉल या मॅच मध्ये फार महत्वाचा राहील टीम सागाची वाडी संघासाठी आणि प्रत्येकी धाव मात्र ममदापूर संघासाठी देखील महत्वपूर्ण राहील. बॅलन्सिंग क्रिकेट या दोन संघादरम्यान पाहायला मिळतोय. इथे देखील फटका फसलाय. शॉर्ट कव्हरला खेळाडू आहेत आणि इथे आणखीन एक विकेटचा पतन. तू चल मे आया अशी परिस्थिती टीम ममदापूर संघाची. आणखीन एक विकेटचा पतन, आणखीन एक फलंदाज बाद. पाचव्या क्रमांकावरती शैलेश आहेत. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, परंतु अगदी सॉफ्ट हँडने इथून पुश केले जातं. याही बॉलवरती एक सिंगल एक पडली जाते. आता सामना थोडासा नक्कीच ममदापूर संघासाठी थोडासा जड होतोय, कारण की आता 8 चेंडू आहेत आणि 8 चेंडू मध्ये 19 धावा बनवायच्या आहेत. आता इथून या षटकातील शेवटचे 2 चेंडू आहेत ना, हे फार महत्वाचे राहतील. आणि जर का या 2 चेंडूवरती एखादा बिग हिट आला, एखादा मोठा फटका आला, तर पुन्हा एकदा ममदापूर संघ या मॅच मध्ये डोकं वर काढू शकतोय. स्ट्राइक वरती निलेश आहेत. अगदी स्टेप आउट केलं होतं, पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, परंतु इथे देखील डॉट बॉल. अगदी गोलंदाज गणेश, आणि गणेशचं कौतुक करायला पाहिजे, कारण की या षटकात त्यांना अप्रतिम कामगिरी केली आहे. आतापर्यंत 5 बॉल फेकले आणि 5 बॉल मध्ये विचार केला तर अवघ्या एकच धाव खर्च केली आहे. आणि महत्वाचे जबल 2 खेळाडू बाद केले आहेत. अप्रतिम गोलंदाजी. शेवटचा बॉल. इथे बॅटची एज, परंतु अगदी फास्ट मध्ये खेळाडू आहेत. भरपूर चांगलं जजमेंट. बॉलला फक्त स्टॉप केलं, कोणत्याही प्रकारची घाई गडबडी केली नाहीये. आणि इथे देखील डॉट बॉल. याही बॉलवरती एक सिंगल मिळाली. ओव्हर कंप्लीट. षटक क्रमांक 3 ही कंप्लीट झालाय आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर ममदापूर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 23 धावा. आता समीकरण स्क्रीनवरती पाहायला मिळेल. येणारे 6 चेंडू आणि 18 धावसंख्येची गरज. अगदी या मॅच मध्ये जोपर्यंत निलेश आहे ना, तोपर्यंत ममदापूर संघ हा सामना आपल्या बाजूने पाहू शकतो, कारण की निलेश मध्ये ती ताकद आहे, निलेश मध्ये ती धमक आहे, निलेश मध्ये पोटेन्शियल आहे, त्याच्यामध्ये क्वालिटी आहे. तो हा सामना आपल्या बाजूने करू शकतो, त्याच्यामध्ये ताकद आहे. 6 बॉल मध्ये 18 बनवायचे आहेत. मॅच इज ऑन. शेवटचे 6 बॉल 18 बनवायचे आहेत. दोन्ही संघ आता या मॅच कडे नक्कीच लक्ष केंद्रित करत आहेत, कारण की प्रत्येक मॅच ही नॉकआउट आहे. प्रत्येक मॅच मध्ये प्रत्येकाला डू ऑर डाईव्ह करायचा आहे. प्रत्येक मॅच मध्ये करो या मरोची स्थिती आहे. 6 बॉल 18 ची गरज. पहिलाच बॉल. यस, पंचांचा इशारा वाईट चालाय, अगदी लेग स्टिक्सच्या बाहेर. यस, इथून आपण पाहू शकता ऍक्शन रिप्ले. वाईट बॉल. आता 6 चेंडू 17 बनवायचे आहेत. मॅच अगदी रंगतदार स्थितीमध्ये सामना होता. खरं तर येणारे 12 चेंडू 20 ची गरज. तिथे मात्र अवघ्या 2 धावेचे षटक आणि तिथून मॅचला पुन्हा एकदा कलाटणे. पुन्हा एकदा सागाची वाडी या संघाने कमबॅक केलाय. गुडलेस शॉटचा बॉल ऑन साइडला पुल केलाय. फटका चांगलाय. बॉल चालला सरळ स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. निलेशच्या बॅट मधून आडवा बॅटने केलाय हा कडवा प्रहार. चौकार. मॅच पुन्हा एकदा रंगादार स्थितीमध्ये. पुन्हा एकदा सामना मात्र पलटतो. पुन्हा एकदा यू टर्न घेतो. एक चौकारानं पुन्हा एकदा मॅचचं गणित बदललंय. आता 5 बॉल 13 धावा बनवायच्या आहेत.
अजून एखादा मोठा फटका आला तर पुन्हा एकदा ममदापूर संघ इथून कमबॅक करू शकतो. पुन्हा एकदा इथून ममदापूर संघ या मॅच मध्ये इन करू शकतोय. गुड लेन स्पॉट इथे प्लेड ऑन बॅटची एज आणि आता इथून त्रिफला उद्ध्वस्त. फलंदाज बाद निलेश बॅक टू दी पवेलियन. नक्कीच आवाज आपण थोडा कमी करतोय. यस 4 चेंडू आणि इथून अजूनही 13 धावा बनवायच्या आहेत. अगदी असं नाही की 4 मध्ये 13 नाही येऊ शकत. मैदानाच्या आतमध्ये येणाऱ्या प्रत्येक फलंदाजामध्ये ती ताकद आहे. तो प्रत्येकी फटका मात्र मोठा खेळू शकतो, परंतु ती ताकद आता मैदानाच्या आतमध्ये दाखवावी लागेल. अगदी इथून सामना अडचणीत आलाय. अगदी इथून ममदापूर संघासाठी कोणता खेळाडू संकटमोचक कामगिरी करेल, जयवंत कामगिरी करणार की शैलेश, हे देखील पाहूया. 4 बॉल 13 बनवायचे आहेत. फटका चांगला आहे ऑन साइडला, अगदी ऑन द कापेट ऑन साइडला ढकललाय आणि या चेंडूवरती एक धाव सिंगल कंप्लीट केली जाते. आता सामना थोडासा जड होतोय टीम ममदापूर संघासाठी, कारण की शेवटचे 3 चेंडू आहेत आणि 3 चेंडू मध्ये 12 बनवायचे आहेत. एखादा मोठा फटका आला तर मॅच मध्ये पुन्हा एकदा कमबॅक होऊ शकतोय. एखादा बिग हिट आला तर ममदापूर संघ या मॅच कडे पाहू शकतोय. 3 चेंडू 12 करायचे आहेत. आताचा हा चेंडू इथे नक्कीच पंच सांगतात की इथे हा डॉट बॉल आहे. सरळ मात्र इष्टांच्या वरून जाणारा चेंडू. ऍक्शन रिप्ले पाहूयात. अप्रतिम या ठिकाणी निर्णय, अगदी पंचांचंही कौतुक करायला पाहिजे. सरळ इष्टांच्या वरून जाणारा चेंडू, डॉट बॉल आलाय. निर्धाव चेंडू. आता 2 मध्ये 12 बनवायचे आहेत आणि इथे नक्कीच या चेंडूवरती एक धाव. आता सामना पूर्णपणे टीम सागाचेवाडी संघाच्या बाजूने झुकलाय, कारण की आता शेवटचा 1 बॉल आहे आणि 11 बनवायचे आहेत. अगदी सामना कुठे फसला, जिथे 3ऱ्या ओव्हरमध्ये खरं तर गणेशनं अप्रतिम गोलंदाजी केली आणि गणेशने खरं तर त्या सामन्याला आपल्या बाजूला पलटवलाय आणि नक्कीच गणेशचं कौतुक करायला पाहिजे. अगदी वागसर पाहिलं 12 चेंडूमध्ये 20 धाबासंख्येची गरज होती. सिंगल डबल एकवटत असताना सामना पुढे न्यायला पाहिजे होता, परंतु तिथे मॅच फसली आणि इथे कदाचित मी तर म्हणेन ममदापूर संघाला हा सामना सोडावा लागतो. हार्ड लक, सामना पराभूत झाला, सामना जिंकला तो म्हणजेच सागाचीवाडी संघाने. अभिनंदन बॉईज, परंतु हार्ड लक पुन्हा एकदा ममदापूर संघ. चला दोन्ही संघ आपण शेक हँड करायचा आहे आणि त्यानंतर मैदान सोडायचं आहे. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच खरं तर ज्याने षटक क्रमांक 3 फेकलं, त्या षटकात अप्रतिम कामगिरी केली, अवघ्या 2 धावा खर्च केल्या आणि महत्व